नमस्कार मित्रांनो, आज आपण ताजपुरी गावात साप पकडण्यासाठी आलो आहे आणि आपण आता बघू कोणता साप आहे. ते म्हणे झाडावर बसलेला आहे. आपण कधी पाहिला नाही अजून कोणता साप आहे, पण आपण आता बघणार आहे की कोणता साप आहे. झाडावर बसलेला सांगतात, अजगरासारखा आहे म्हणे. ठीक आहे, बघू आपण. चला तर बघू कोणता साप आहे. युवराज गिरासी सरांनी आपल्याला फोन केला होता. आणि कुठे आहे सर साप? बापरे, बोनस आहे. हे बघा, तो झाडावर बसलेला साप आहे. तुम्ही अतिशय पाहू शकता कॅमेरा तुम्हाला. तुम्ही मागे तिकडं तोंड केलं या ते. हे बघा, बोनस जातीचा साप आहे. अतिशय विषारी. दाखवतो कॅमेरा घ्या. स्टॉप कर ना. बघा, अतिशय गोनस जातीचा साप विषारी आहे. रसल वायपर आहे. तुम्ही पाहू शकता की सर्वात जास्त विषारी आहे साप हा. तुम्ही फुल साईजची आहे गोनस आणि अतिशय सर्वात जास्त विषारी असते. बघा, बाबूच्या झाडावर बसला. 4 दिवसापासून एकाच ठिकाणी बसलेली होती. तर आपण आता तिला पाहणार आहे आणि पकडणार आहे. फुल फिमेल आहे. फिमेल आहे काही? हा, फिमेल आहे. मेल पण असेल का? पिल्ल्यांसाठी बसलेली असेल ती. अतिशय जड आहे. तुम्ही पाहू शकता, अतिशय फुल साईजची गोनस आहे. पिल्ल्यांवर वाटते मला. आणि अतिशय विषारी साप आहे. अरे वा. आपण अशा पद्धतीने साप रेस्क्यू केलेला आहे. तिथंच थांबा. चपळ असते आणि विषारी असेल ती भारतामध्ये सर्व ठिकाणी आढळून येते. हा साप पिल्ला देतो या काळात. लोक अजगरासारखे समजून याला पकडायला जातात, पण अजगर नाही, हा बोनस आहे. बाईट करायला येते. खूप विषारी असते काही. हो, खूप विषय. अतिशय जाडयुक्त गोनस आहे. होऊ शकता विषयाची गोनस आहे. मला एकदम स्पीडमध्ये असते. जात कापड नाही की दुसऱ्या सापाचा वास असेल तर. ही टाकायची नाही आहे आपल्याला. हे कटकून घेतो. बंद करून. कोणती देऊ नाही ते? नाही, गोंडीची गरज नाही. ती बसेल बरोबर. पण ना नाटकं करते ती. एक काम करा, तिला पाईप आणा ते बरं इकडे. बाजू सर आपण इकडे चांगला घेतो.
एक घ्या. काय सोडते ना परतले जास्त येते काय उद्या किती ना ठेवून द्या बरं इथं. आणि एखादा दगड बिगड असेल ना ती जायला नकळत करते तिथं. आणा बरं इकडून इकडून इकडे जाणार आधी. चेक करणारे साहेब आले होते ना माझ्याकडे पण आले त्यांना कॉल करायला लावला. सगळं रक्त काढते तोंडातून. हां त्यामुळे ही ब्लड फेक. आरामात बसून या आरामात. माझे उतारा गया पाइप में जा रहा इनका तो सही दी थी बोनस है बोनस एकच आहे ना का दादा एका आली नाही एकच आहे ना. तू कोठे आहे तू जेव्हा मग काही यावा नका तुम्ही छोका पाठायचे अर्थ मला होता सगळं पाठवायचं. दोरी आणली का दोरी द्या मग ते डिक्की मॅन दोरी का आवाज तिथे येतोय का
सारखी आवाज काढते. हा ना. मोठी दोरी द्या होता ना. मोठी. दादा मागे सरकून घे. हो. पुन्हा ती दोरी उचलून. मग त्या बाजूवर आलो ना मी तेव्हा त्या बकऱ्यावाल्यांनी दाखवलं होतं म्हणे 4 दिन नाही जात म्हणे आधी म्हणे. मी आता काय संबंध घेतले आपल्या जेवायला काय संबंध बघा अशा पद्धतीने आपण साप रेस्क्यू केलेला आहे आणि साप पाईपात जातच नव्हता कारण की इतर सापांच्या वासामुळे साप पाईपात जात नव्हता. आपण कितीही पाईप धुतला तरी तो साप त्याच्यात जातच नव्हता. शेवटी मला गोंटीत टाकावं लागलं. असा बी आमचा अनुभव असतो. आणि आपण ज्यांच्या शेतात आलेलो आहे त्यांची थोडीशी आपण आता मुलाखत घेऊ थोड्या वेळाने. थंडीच्या वातावरणात ते गरमाट घेण्यासाठी झाडावर जाऊन बसतात काही साप. तर आपण आता पकडला आहे गोनस. इंडिया. नमस्कार. तुमचं माझं नाव युवराज कमल सिंग गिरासे. मी वाटोड्याचा राहणार आहे. माझं क्षेत्र तात्पुरी शिवार. बरं बरं. हा साप कसा दिसतो तुम्हाला? हा मला काल संध्याकाळी झाडावर बसलेला दिसला. बरं. मी इकडनं बाथरूमसाठी जात होतो त्या. अच्छा अच्छा. आणि गाईंना सोडायला आलो होतो मी. इथं 2 डोरं म्हणजे 4 डोरं बांधलेलं असतात माझे. 2 बैल आणि 2 वासऱ्या बांधलेल्या आहेत. म्हणून मी बघायला आलो. इथं पुढे बकऱ्या चरत होत्या ना. त्या बकऱ्यावाल्यांनी मला सांगितलं की इथं साप आहे बुवा म्हणून. म्हणून मी बघितला, फोटो काढला आणि तुम्हाला कॉल केला. म्हणजे एका मित्राला कॉल केला. त्या मित्राने तुमचा नंबर दिला. त्यांना फोटोही पाठवले. त्यांनी फोटो पाठवून तुमचा नंबर हे केला. मग तुम्हाला सर परत एकदा नाव मला सांगता. माझं नाव युवराज गिरासे. युवराज गिरासे सरांचा आपण धन्यवाद मानतो की त्यांनी ऐन वेळी आपल्याला फोन केला आणि आपण ताजपुरी गावात आलेलो आहे. आता तो साप पकडलेला आहे. आपण याला संध्याकाळी जंगलात सोडणार आहे. उन्हाच्या दिवसात त्याला सोडता येत नाही. आपण त्याला संध्याकाळीच रात्री सोडू. आणि हा अतिशय विषारी आहे आणि आपण सांभाळून काळजीने काम करा. शेतात चालताना बूट घाला. हातात ग्लोव्ज वगैरे असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी बारीक लक्षात ठेवून तुम्ही आजूबाजूची स्वच्छता ठेवायची. जेणेकरून साप घरात येणार नाही. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.